आपल्याबरोबर दत्ता मामा भरणे राष्ट्रवादीच्या कोट्यातून आहेत आणि ते शपथ घेणार आहेत राष्ट्रवादीच्या कोट्यामधून. काही त्यांना आपण प्रश्न विचारूयात. ठीक आहे मामा, काय प्रतिक्रिया येते, काय मत आहे पहिल्यांदा? शेवटी आनंद तर आहेच. आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र भाऊ असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यामुळे संधी मिळाली. निश्चित प्रकारे सर्व जनतेचं, विशेषतः माझ्या विधानसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा या विधानसभेवरती पाठवलं. आणि विधानसभेवरती पाठवल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नेते आदरणीय तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, दादा असतील, आमचे सगळे सहकारी असतील, या सर्वांनी मला जी संधी दिलेली आहे, निश्चित प्रकारे या संधीचा उपयोग या राज्यातील माझ्या विशेषतः पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी जेवढा काही विकासाच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर गोष्टीमध्ये असेल, जेवढी या लोकांची सेवा तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये प्रामाणिकपणे करेल. मामा, तुमची निवडणूक सगळ्यात जास्त चर्चेची होती. साईडचे तुमचे मोठे नेते जुन्या काळातले आधीचे प्रतिस्पर्धी आणि जिल्ह्यात तालुक्यातले नेते हे तुमचा कार्यक्रम करण्याच्या फुल तयारीत होते. तुम्हीच कार्यक्रम केला काय मग? शेवटी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शेवटी जनतेच्या रेट्यापुढे कधीच कोणाचं चालत नाही. आणि इंदापूर तालुक्याच्या जनतेने तिसऱ्यांदा दाखवून दिलं की निश्चित प्रकारे जो माणूस आपल्यामध्ये असतो, आपल्या सुखदुःखामध्ये असतो, आपल्या गावाच्या विकासामध्ये असतो, आपल्या सर्वांना नेहमीच कुठेतरी राजकारण ठेवून काहीतरी मदत करतो असं नाही, पण नेहमीच आपल्याला मदत करतो, याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. तालुक्याच्या उद्याच्या विकासासाठी या जनतेने, आपण म्हटलं त्याप्रमाणे, खरे खूप मोठ्या शक्ती माझ्या विरोधामध्ये उभ्या होत्या, परंतु शेवटी जनतेच्या रेट्यामुळं मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे आणि त्यांनी मला विधानसभेवरती पाठवलेलं आहे. धन्यवाद. एनडीटीव्ही सोबत दत्ता भरणे यांनी भूमिका मांडली आणि म्हटलेलं आहे की जनतेमुळे आपण इथं आहोत, जनतेच्या रेट्यामुळेच आपण जिंकलेलो आहोत. अनेकांनी पाडण्याचा प्रयत्न केला. सागर कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नागपूर.